आणि त्याच्यावरून बराचसा गदारोळ माजलेला आहे की आम्हाला 20 लाख का नाही म्हणून. तर त्याच्यावर जर त्यांनी शक्य झालं तर मार्गदर्शन करावं. अन्यथा मेंढोचा साहेबांना मी विनंती करेन त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख करावा. शक्य असेल तर वेळ असेल तर. चौधरी साहेब. सन्माननीय व्यासपीठ, ऋषितुल्य शेटे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, वेळेचा अभाव आहे आणि उपस्थित सर्व माझे मित्र आणि मैत्रिणी, पेन्शनर, वरिष्ठ मित्र आणि मैत्रिणी, मी पण आजपासून 4 महिने झाले मला रिटायर होऊन. मी वरिष्ठ झालेलो आहे. सर्व्हिस मध्ये असताना किंवा इतर लाईफ जगत असताना वरिष्ठपणा कधी मिळाला नव्हता, पण 60 वर्ष पूर्ण झाले की आपण आपसूक वरिष्ठ होतो, याचा मलाही आनंद आहे. आज मला वाटलं होतं की मी पेन्शनर म्हणून इथे येणार आहे, तुमच्यातला माझ्यातला एक भाग म्हणून. तेवढे मित्र मैत्रिणी येणार आहेत, तर सर्वांसाठी मला सर्वांबद्दल बोलायचं आहे. तर आज नेमकं ह्या लोकांनी शॉर्ट करत बोलायला मला सांगितलं माझ्या मोठ्या भावानी, कोल्हापूर साहेबांनी. याच्या भाऊ माझी तक्रार आहे, तुम्ही नोंद करा. पुढच्या वर्षी अधिक मेंबर होतील तेव्हा आपण मोठ्या हॉलमध्ये हा कार्यक्रम घेऊ शकू. शानोखानंद हॉल. कारण हे अशी गर्दी बघितली की मला बाळासाहेब आठवतात. हा जनसागर जेव्हा ते म्हणायचे शिवाजी पार्कवरून, तेव्हा मला असं आठवतं की हा खरा जनसागर आहे ज्येष्ठ नागरिकांचा. त्याचा मला खरोखर साथ अभिमान वाटतो. आपण सर्वांनी इथे आलेला आहात. मी मुद्दामून तुम्हाला सुरक्षा देणार नाही, कारण मला यातला कुठलाही वरिष्ठ वाटत नाही चेहऱ्यावरून तरी. सगळे तरतरीत सुंदर सजून तडून आलेली मंडळी आहे आणि आपले ऋषितुल्य शेटे साहेब 95+. म्हणजे विचार करा आपण किती शिकलं पाहिजे अजून त्यांच्याकडून. वरती जागा आहे, कृपया आपण बसून घेतला चालेल. मी फार वेळ बोलणार नाही, तरी फार बोलणार आहे थोडस. आपण कशाला संधी सोडायची, बघू आपण शिवाजी मंदिरवाले काय म्हणतात ते. आता 29/3/18 जो विषय आता नुकताच फिरतोय तुमच्याकडे, तर तो एक 17 ते 28 29च्या लोकांना ते का मिळू नये. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची रिव्हिजन ही 16 पासून होत असते, पण तो पार्लमेंट द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 हा जो आहे तो पार्लमेंट, त्याच्या अंतर्गत पार्लमेंटमध्ये तो बिल पास होतो. नंतर मग त्या ग्रॅच्युटी, त्या पद्धतीच्या ग्रॅच्युटीची लिमिट ठरते. त्यामुळे ही मोठी कायदेशीर बाब आहे. त्यामुळे इथे थोड्या वेळामध्ये त्याच्यावर फारसं बोलता येणार नाही, पण आमची सदिच्छा आहे की त्यांनाही मिळायला आमची काही हरकत नाही. मिळालेलं चांगलंच आहे. आता पेन्शन असोसिएशनमध्ये मी काम करत असताना 4-6 महिने मला रिटायर होऊन जे झाले, मी असोसिएशनच्या ऑफिसमध्ये जातो. जसे माझे संबंध आधी होते तसे आजही आहेत. एक ऍडमिनिस्ट्रेशन मधून काम करत असताना, एक सुवर्ण मध्य साधत असताना अधिकारी म्हणून, आणि तसंच पेन्शन असोसिएशन हे मोलाचं काम जे आपल्या सर्वांसाठी करत आहे, त्याची जाणीव, त्याची ओळख मला जातीने त्याची आहे. की जसं मी म्हणतो मेंडोसा साहेब हे एन्सायक्लोपीडिया आहे, ते तंतोतंत खरं आहे. त्यांचं काम मी स्वतः जातीने हजारो वेळा बघितलेलं आहे. त्यांच्याकडनं हजारो वेळा मार्गदर्शन घेऊन पेन्शन ब्रांचमध्ये काम होऊ शकलो. मला लवकरात लवकर पेन्शनर व्हायचं होतं, कारण माझे जे मित्र इथे आहेत ते आधीपासून पेन्शनर झालेले आहेत. त्यामुळे यांचा मला हेवा वाटायचा. अतुल दुर्वे साहेब इथे आलेले आहेत, कामत आहेत, खुळे साहेब आले आहेत, ते इथे सर्व उपस्थित आहेत, आणि बरेचसे ऑडिट इन्स्पेक्टर आहेत. त्यांना लवकर घरी यायची सवय आहे. ऑडिट इन्स्पेक्टर म्हटलं की विरकुड आहे तिथे, त्यांना माहिती आहे बरोबर. त्या इन्स्पेक्टरची लवकर सवयीप्रमाणे आज तरी घरी जाऊ नये. वेळेप्रमाणे फार करत असल्यामुळे मी फार तुम्हाला सांगत नाही. आता आपला संबंध आणि एक आणखी बातमी सांगतो. एससीआरएसच्या लोकांना सेकंड फॉर्म्युलेशनचा बेनिफिट देऊ नये असं कुठलं तरी पत्र वगैरे गेलं, त्याला मी जबाबदार नाही. हे मी जाहीरपणे सांगतोय. कोणाला द्यायचं नाही, या आपल्या त्या ऑर्डरमध्ये रेट डिव्हिजनच्या पेन्शन डिव्हिजनच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कोणासाठी ते लागू आहे, कोणासाठी नाही. 7-1 माणसं अशी आहेत जे एससीआरएस रिटायर झालेली आहेत. ते डी लिंक जेव्हा करायची वेळ आली 33 वर्षानंतर त्या सर्व्हिसमध्ये, 33 इयर सर्व्हिसला पूर्वी फुल पेन्शन मिळायची, ते आता ती डी लिंक झाली 1/1/17 पासून 7 पासून
त्याबद्दल ते पत्र होतं. त्याचा पुढे काय अर्थ लावला गेला तर मी रिटायर झाल्यामुळे मला तरी सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल सन्मान आहे. तिकडचे अधिकारी कर्मचारी हे उत्तम काम करतायत. अमोलजी इथे बसलेले आहेत, जे काय प्रोग्राम्स वगैरे बघतात, त्यामुळे तशी मला टीका करायची नाही. पण असे अफवा सुद्धा पसरवणं हे योग्य नाही, हे मी जाहीरपणे आपल्या सर्वांसमोर मांडू इच्छितो. बरोबर आहे साहेब? हा, मजाक केली आहे. आणि मी रिटायर झालो. बऱ्याच लोकांनी मला फोन आले, आजही मला सर्व पेन्शनरचे फोन येतात. त्यांना माहित नाही मी रिटायर झालेलो आहे. तर तुम्हाला माहित नाही हेच बरं आहे. तुम्ही मला फोन करत राहा. मलाही वेळ आहे आणि तुमची कामं करायला मला आवडेल. आणि मी या कामाला सुरुवात पण केलेली आहे. पेन्शनर्स असोसिएशनही मला फार जवळ केलेलं आहे. त्यांचं प्रेम मला जसं पूर्वी मिळायचं तसं आजही मिळतंय. माझा जास्तीत जास्त वेळ मी आपला पेन्शनर बांधवांसाठी, भगिनींसाठी खर्च करेन, ही माझी आपली स्वतःची देखील इच्छा आहे. असं टाळ्या वाजव म्हणजे मी आणखी थोडं बोलेन. नाही, ऑफिसर मधून काम करत असताना डायरेक्ट सेवा करायची संधी होती. पॉलिसी डिसिजन मध्ये आपण भाग होऊ शकलो असतो, हरकत नाही. पण अशी कुठलीच पॉलिसी नाही जी आपला असोसिएशनच्या टीमला आणि आपले जे इथे युनियनची फार मोठी माणसं आहेत, तुम्हाला दिसतात साधी शेट्टे साहेब, अफरा साहेब असतील, केसे साहेब आहेत, मेटे साहेब, ही सगळी जी मंडळी आहे फार कष्टाने, फार अभ्यासू माणसं आहे ती. आणि तेवढीच शिकली. 1800 माणसं होती तरी तेवढी 18,000 आता माणसं आहे. 1800-1900 माणसं फक्त पोर्टसमध्ये आहेत. जिथे 40,000 होती आता म्हणाले साहेब. तर त्यावेळेसाठी पण तितकंच काम करता येते, कारण 36,000 पेन्शनर्स आहेत. आपण सर्वांनी मेंबर झाला, बाकीच्याने मेंबर व्हायला सांग असं मी आवाहन करतो. तर आपण शांतुकानंद हॉल घेणार आहोत. ज्यांनी कोणी मला सांगितलं शांतुकानंद हॉलमध्ये मीटिंग होईल तर नक्की होईल. मी माझ्या वतीने तुम्हाला शाश्वती देतो. परंतु मेंबर करून घेणं आणि त्यांच्या जबाबदाऱ्या घेणं, त्यांचे प्रश्न सोडवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि मी चांगलं बोललो एवढं तुमच्यासाठी लोकांना. अरे टाळ्यावर काही टॅक्स नाहीये. तुम्हाला माहिती आहे, वन ऑफ द बेस्ट ऑफिसर पोर्टस एव्हर आहे यादवकर साहेब इथे उपस्थित आहे. ते तुम्हाला सांगतील कुठलाही टॅक्स टाळ्यावर लागत नाही. आणि गणकुकर साहेबांनी आता जी खंत व्यक्त केली ती बरोबर आहे. पण ते माझ्या काळजीने झालेलं नाही साहेब. मी रिटायरमेंट झालेला आहे. हा, मी असतोच असलं काय होऊ दिलं नसतं, केलंही नसतं. त्यामुळे गैरसमज नसावा. अतुल बाबा, तू लोकाधिकार समितीवाला आहेस, लक्ष ठेव. माझ्या काळजीत असं काही झालं नाही, होणार नाही. आणि ही मला माहिती असती तर मी जातीने भेटून त्याला सांगितलं असतं की मागे सुद्धा असे बराच वेळ झालेला आहे. लायसन्स फी फक्त रिकव्हर करण्याची परवानगी आहे, कॉम्पन्सेशन नाही. 40% जे देता तुम्ही आफ्टर 6 months ऑफ रिटायरमेंट, दॅट इज कॉल्ड कॉम्पन्सेशन, दॅट इज नॉट युअर लायसन्स फी. नो बडी कॅन डिडक्ट विदाउट युअर परमिशन. हे तुम्ही काय लक्षात ठेवा. परत पेन्शनवाले कसं काम करायचं या अनुषंगाने मला पेन्शनर लोकांनी शिकवलं. तर हे जरा काढा, हे जरा काढा. मुद्दामून मला सांगायचं वाटतं की मी पेन्शन ब्रांचमध्ये काम करत असताना 10 वर्ष 1 बायको, 2 बायको, 3 बायको, 4 बायको आणि 5 बायकांच्या पण केसेस होत्या. नाही, मलाही हेवा वाटायचं कधी कधी. आपल्या नशीब एकच झाली ती पण गेली. 5-5 बायकांच्या केसेस होत्या. जत तालुका, मान तालुका, कोरेगाव, सातारा हा सैनिकी जिल्हा जे आहे किंवा तालुका आहे त्याचे हे प्रकार होते. पण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पेन्शन ब्रांच मध्ये काम करत असताना हे वेलफेअर ब्रांच आहे, तिथे त्रासलेला माणूस येतो आणि पेन्शन इज नॉट अ बाउंटी. पेन्शन हे बक्षीस नाहीये, दान नाहीये, भीक नाहीये. पेन्शन हा अधिकार आहे. तुम्ही 1971चा तो तुमचा देवनती नंदन किंवा 1982चा तुमच्या नकारा केस वाचली तर सुप्रीम कोर्टाने क्लिअर ऑर्डर दिलेली आहे की पेन्शन इज नॉट अ बाउंटी. It is earned by the employee by the dint of the hard work, and that is his or her right. So therefore, family pension असो, पेन्शन असो, हा आपला, आता मी आपला म्हणतो कारण मी पण पेन्शनर आहे, हा आपल्या अधिकाराचा भाग आहे आणि we must fight for that. And you will not find better team. I am not praising
For the sake of allowing me to speak here or calling here on stage here, I have seen personally the best knowledge these guys possess and the best time they give this is. They are 81, 82, 80 plus people working midnight oil. They are burning midnight oil to solve your problems. Second formulation मध्ये एकच प्रश्न असतो, अरे गावळेला जास्त कसं मिळालं, भावसाहेबांची रिकव्हरी कशी झाली, व्हायला नाही पाहिजे. रिकव्हरीचा मुद्दाच नाहीये. Second formulation is very clear. Either it will stay there where you are or it will increase because of the matrix, because of the fixation as per the wage review settlement fixation formula. There is no question of any recovery at all. थोडं सिरियस झालं का तुम्ही बघा, ठीक आहे. मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो छोटीशी. कसं 2 मिनिटं फक्त, जास्त नाही. मान तालुका ह्याची जे 2 ते 4 बायकाचे केसेस असतात, असं काय माहिती मला मी सांगतो. माणूस करून जातो, पण 2 बायका 3 बायका माझ्या केबिनमध्ये अनेक वेळा झिंज्या ओढतात एकमेकांच्या. हसण्यासारखं काही नाही. तिलाही मुलं असतात, हिलाही मुलं असतात. माणूस करून जातो, त्या बाईने काय करायचं. कायद्याने तर आपण पेन्शन मोठीला देऊ शकतो. मोठीला म्हणजे लग्नाच्या पहिल्या बायकोला देऊ शकतो, दुसरीला देऊ शकत नाही. पेन्शन ही मागून मिळत नाही, ही हक्क आणि नियमाने मिळते. पण त्यांचं ऐकून घेणं, तास 2 तास त्यांना वेळ देणं, हा वेलफेअर ब्रांचचं काम आहे. मग ऐकून घ्यायला तर तुम्ही जेव्हा म्हणता नाही, आता तुला काही पेन्शन मिळणार नाही, दुसरा एखादा मार्ग बघ, तेव्हा त्यांनाही पटतं. जाताना ते बोलते, पश्चिम महाराष्ट्राची लोक भेटायची, मला सांगायची, अहो साहेब तुम्ही ऐसा म्हणून आमचं कोणी ऐकून तरी घेतोय. इकडे भैया पण असतात, आमचं ऐकलं पण असतं. अशी सांगून गेलेली माणसं आहेत. तसेच नॉर्थ इंडिया साईडची जी माणसं यायची, त्यांच्याकडे पण अशा केसेस आहेत. ते नॉर्थ इंडिया यूपी बिहारचे काय फार माणसं सगळी चांगली तसं नाही, एक मला सोडून सगळी चांगली तसं नाही. ते पण बोलायचे, नाही म्हणायचं, जिथे मिळणार आहे तिथे नाही मिळणार पेन्शन. तर आम्ही त्यांना विनंती करायचो. ते म्हणायचे, अरे साहब आप है तो हमारी सुनवाई है, वरना घाटी महाराष्ट्र से तो कवा सुनता. याला मला भीती वाटायची, दोघे जर भेटले नॅशनल मध्ये चार पिताना तर माझी काय अवस्था व्हायची. पर्याय असं आहे की तुम्ही पेन्शनर होऊन पेन्शनरची प्रश्न सोडवता आला पाहिजे. मी त्या जागेवर असतो तर मी काय केलं असतं, हा प्रश्न विचार करून पेन्शन सॉल्व्ह केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला 2-3 लाख रुपये पगार मिळतो, आपण कोणावर उपकार करत नाही. प्रत्येक माणूस हा प्रत्येक एम्प्लॉई उद्याचा पेन्शनर आहे, हे काय आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशी माझी विनंती आहे. माझ्या मित्र-मैत्रिणी आता अधिकारी आहेत, त्यांना मी भेटलो तर त्यांनाही मी सांगत असतो, तेही माझ्या हिशोबाने काम करतात. तक्रार तशी काही नाहीये, फक्त रिकव्हरी साहेबांची व्हायला नको होती म्हणून मलाही वाटतं. हरकत नाही, जास्त वेळ आता घेत नाही. खरोखर तुम्ही थांबतो, भेटूया. आता तुमच्या कुटुंबाचा भाग झालाय तर मलाही तुम्ही स्वीकाराल अशी मी आशा करतो. आपण एकत्र असं भेटत जाऊ, बोलत राहू. आणि खोळे किंवा ज्यांना कोणाला जास्त माहिती आहे कामाची, सीओडी करताना मदत लागते तर त्यांनी आवर्जून पेन्शन असोसिएशन यावं. त्यांचं स्वागत आहे. म्हणजे मी त्यातलं मला फार अधिकार नसला तरी हक्काने सांगू शकतो, ज्यांना कोणाला माहिती आहे आपण जरूर यावं. या माणसाला तितकंच दिलासा आपण देणं हे आपलं कर्तव्य आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.